ऐसा नामाचा बडिवार गोडी जाणे गिरिजावर नामे जोडे ब्रह्मज्ञान भक्ती मुक्ती नामे जाण ऐसा नामाचा बडिवार गोडी जाणे गिरिजावर एका जनार्दनी सार ब्रह्मज्ञानाचे हे घर ऐसा नामाचा बडिवार गोडी जाणे गिरिजावर विठ्ठल 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 गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमः शिवाभ्यां नवयौवनाभ्यां परस्पराश्लिष्टवपूर्धराभ्यां नगेन्द्रकन्या वृषकेतनाभ्यां नमो नमः शंकर पार्वतीभ्यां महयोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारे वर्णौ रघुबर विमल जसु जो धायक फल चारे बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार राम सिया Ram
संताच्या निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शिवावतार धरून शिवावतार नामामृता पुढे नामामृता पुढे काय असे अमृत बापुढे ऐसा नामाचा बडिवार गोडी जाणे गिरिजावर प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी भगवत चिंतनाकरिता निवडलेला अभंग शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांचा नामाचं महात्म्य प्रतिपादन करणारा 4 चरणांचा गोडासा अभंग आहे. अभंगाची प्रास्ताविकता प्रतिपादित करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे की निमित्तानं तुम्ही आपण सर्वजण आज या धर्म मंडपामध्ये जमलोत ते निमित्त म्हणजे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्माच्या कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने थोरा मोठ्यांच्या मार्गदर्शनातून विशेषतः आपल्या नाशिक जिल्ह्याला लाभलेले एक गोड वारकरी रत्न हरिभक्त परायण सुनीताताई महाराज त्याचप्रमाणे हरिभक्त परायण योगेश महाराज या महान दाम्पत्याच्या या महान वारकऱ्यांच्या महाराजांच्या कृपा आशीर्वादानं त्यांच्या मार्गदर्शनानं आपल्या पवित्र पावन नगरीमध्ये सुरू झालेला अगदी आजपासूनच प्रारंभ होतो आहे असा सुरू झालेला राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं माझ्या वाट्याला आलेली ही आजची पहिल्याच दिवसाची कीर्तन रूपी सेवा आपल्या या पवित्र पावन नगरीमध्ये सुरू असलेला हा सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या निमित्तानं माझ्या वाट्याला आलेली आहे आजची पहिल्याच दिवसाची कीर्तन रूपी सेवा खरं तर माझ्या आई वडिलांच्या पुण्याईने आणि गुरुमौलींच्या कृपाशीर्वादाने मला इथे येऊन आज तुम्हा सर्वांची सेवा करण्याची संधी मिळते आहे हे मी माझं परमभाग्य समजते आणि सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी इथं उपस्थित तुम्ही सर्व मायबाप श्रोतजन वर्ग सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित असणारे ज्यांच्या माध्यमातून आजची कीर्तन सेवा ज्यांनी स्वीकारलेल्या आहेत श्यामलाल शेठ नगर देवळा तालुका भडगाव आणि या सर्वांच्याच कृपाशीर्वादानं मला आज तुम्हाला सर्वांची सेवा करण्याची संधी मिळते आहे. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी इथं उपस्थित तुम्ही सर्व मायबाप श्रोतजन वर्ग सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक महाराज मंडळी ज्यांची सुंदर अशी गायनाची साथ आपल्याला पुढच्या 7ही दिवसांमध्ये लाभणार आहेत असा महाराष्ट्राचा लाडका आवाज हरिभक्त परायण ईश्वरी ताई भडगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत. दीदींकरता एकदा जोरात टाळी वाजवा बरं. खरं तर दीदींची तब्येत बरी नाही बरं. आता हिवाळा असं एवढा जोरात सुरू झालाय जेवढा जोरात पाऊस चालला तर त्याच्या डबलीनं हिवाळा सुरू झालाय आणि तरी अशा परिस्थितीमध्ये तब्येत बरोबर नाही तरी मात्र साथी कर्तव्य आहेत. दीदींच्या चरणावरती नतमस्तक होते. त्याचप्रमाणे सुंदर अशी गायनाची साथ करण्याकरता हरिभक्त परायण महाराज राजेंद्र महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. दोनही पखवाज वादक महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर अशा या माझ्या भगिनींकरता जोरात टाळी वाजवा बरं एकदा. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. सुंदर अशा पवित्र लक्ष्मी मातेच्या प्रांगणामध्ये आपला हा सोहळा सुरू आहे. खरं तर
ज्या लक्ष्मी मातेच्या प्रांगणामध्ये हा सोहळा सुरू केला, अगदी आपण सप्ताहाचं हँडल पाहिलं, पत्रिका पाहिली, तर सुरुवातीलाच लक्ष्मी मातेच्या नामाचा उल्लेख केला. आणि इथे आल्यानंतर मला अशी माहिती मिळाली, हे लक्ष्मी मातेचं स्थान म्हणजे केवळ मूर्ती ठेवली आणि मग मंदिर तयार झालं असं नाही, तर अति जागृत असणारं स्थान. ताईंनी मला माहिती दिली. ताई म्हणल्या, मी स्वतः अनुभव घेतलाय दीदी, इतकं जागृत स्थान हे या आदिमाया आदिशक्तीचं, या लक्ष्मी मातेचं, की कुणीही अगदी मनापासून नवस बोलला आई जगदंबेला, या लक्ष्मी मातेला, की मग लगेच असं नवसाला पावणारी अशी ती लक्ष्मी माता, जिच्या प्रांगणामध्ये तुम्ही आपण सगळे ज्ञानोबा तुकोबाचा, भगवान श्री विठुरायाचा, पंढरीश पांडुरंग परमात्माच्या हरिनाम संकीर्तनाचा जागर करीत आहोत. मुळात तसं पाहिलं तर या संपूर्ण त्रैलोक्यामध्ये कार्य करीत असणारं, कार्यरत असणारं ते परमतत्व, तो परमेश्वर एकच आहे. पण त्या परमतत्वानं, त्या परम ईश्वरानं जेव्हा जेव्हा जिथं जिथं जशी जशी गरज पडेल तेव्हा तेव्हा तिथं तिथं तसा तसा अवतार धारण केलेला आपल्याला पाहायला मिळेल. पहा, पखवाचा स्वरात लावून घ्यायचंय का? स्वर चालू आहे तसा तसा माझा आहे का एवढा स्वराचा मिळणं, त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. फक्त तुमचं मन असं मन चंचल चपळ तसं काय होऊ देऊ नका बरं, किंवा मन वढाय वढाय आपलं असं आहे ना, ते डीजेच्या गाड्यांमध्ये कधी जाऊन नाचून येईल आपल्याला सुद्धा ठाव लागणार नाही. त्यामुळं मग जरा आता मन इथं स्थिर ठेवा बरं. ज्या लक्ष्मी मातेच्या आपण प्रांगणामध्ये हा सोहळा साजरा करीत आहोत, हा नामयज्ञ सोहळा साजरा करीत आहोत, मी सांगत होते या संपूर्ण त्रैलोक्यामध्ये कार्य करीत असणारं, कार्यरत असणारं ते परमतत्व, तो परमेश्वर एकच आहे. पण त्या परमतत्वानं, त्या परमेश्वरानं जेव्हा जेव्हा जिथं जिथं जशी जशी गरज पडेल तेव्हा तेव्हा तिथं तिथं तसा तसा अवतार धारण केलेला आपल्याला पाहायला मिळेल. पहा, मला सांगायचं एक, त्या परमतत्वानं, त्या परमेश्वरानं तुम्ही आपण सगळे ज्याची भक्ती करतो, तुम्ही आपण सगळे ज्याची आराधना करतो ना, त्या परमतत्वानं, त्या परमेश्वरानं तुमच्या आमच्या कल्याणाकरता धारण केलेलं एक सुंदर स्त्री रूप, मायारूप, आदिशक्ती रूप म्हणजे लक्ष्मी माता, जिच्या प्रांगणामध्ये तुम्ही आपण सगळे उपस्थित आहोत. आणि दुसरं वाक्य माझं अगदी कान देऊन आणि लक्षपूर्वक ऐका बरं. त्याच परमतत्वानं, त्याच परमेश्वरानं तुमच्या आमच्या नव्हे, या जगतातल्या अनाथांच्या करता, त्यांना सहारा देण्याकरता, त्यांना पालन पोषण करण्याकरता, त्यांना आधार देण्याकरता, त्या परमतत्वानं मला वाटतं धारण केलेलं या कलियुगातलं सुंदर स्त्री रूप म्हणजे आपल्या सुनीताताई महाराज पाचोरेकर. त्यांच्याकरता अगदी सुंदर पदवी मला वाटतं ती देवानच बहाल केली त्यांना. अनाथांची माय, मला वाटतं ज्ञानराजे माझी. आपण माऊलींना जसं म्हणतो अनाथाची माय, तसं या परिसरातल्या, या महाराष्ट्रातल्या अनाथ लेकरांकरता स्वतःची माय झालेल्या सुनीताताई, खरं तर हे इतकं गोड व्यक्तिमत्व आहे ना ताई. म्हणजे मला वाटतं इथं बसलेल्या प्रत्येक महिलेनं, आता आपली सध्याची परिस्थिती अशी झाली ना, आपल्याला आपले स्वतःची लेकरं सांभाळायचं सुद्धा जीवावर येते. आणि इथं दुसऱ्यांची, म्हणजे दुसऱ्यांची सुद्धा नाही, जी अनाथ आहे त्यांना सांभाळायचं आहे, त्यांना अगदी लाडाकोडानं वाढवायचं आणि तेवढं सुसंस्कारांनी सुद्धा सजवण्याचं गोड काम ज्या करतात ताईंच्या चरणावरती पुन्हा पुन्हा मी नतमस्तक होते. आणि अगदी आपल्या अभंगाकडे वळते. पहा, अभंग आहे शांती ब्रह्मश्री नाथबाबांचा. अभंग कुणीही हातामध्ये घेतला, पाहिला, वाचला तर लगेचच नाथबाबांचा भाव आपल्या लक्षात येईल. पहा, नाथबाबा म्हणतात, नामामृता पुढे काय असे अमृत बापुढे. नाथबाबांनी नामाला अमृताची उपमा दिली. पहा, नाथबाबा म्हणतात, हे नाम नावाचं जे अमृत आहे ना, ते इतकं अगाध आहे, इतकं दिव्य आहे, इतकं सामर्थ्यवान आहे की या नाम नावाच्या अमृतापुढे सर्वसाधारण व्यवहारातलं अमृत बापुडं, थोडकं, फिकं, तुच्छ आहे. आणि याच नामामृताची गोडी, या नाम नावाच्या अमृताची गोडी, नाथबाबा म्हणतात, गोडी जाणे गिरिजावर ऐसा नामाचा बडीवार, गोडी जाणे गिरिजावर. या नामाची महती तुम्हाला या अभंगाच्या माध्यमातून नाथबाबा सांगतायत. मुळात तुम्ही आपण सगळे ज्या संप्रदायाचे पाईक आहोत, तो वारकरी संप्रदायाचा मेन आधार, मुख्य आधार म्हणजेच नाम आहे. नामाशिवाय या जीवाला तरणोपाय नाही. तुम्ही सगळे जागे आहात ना, इतके पॅक स्वेटर घालून, इतके पॅक शाली गुंडाळून बसलेत ना, का मला असं वाटते तुम्ही झोपताला आता कीर्तनामध्ये. झोपू नका बरं, अगदी थोडाच वेळ आपल्याला कीर्तन सेवा करायची आणि त्या डीजेकडे कुणी चुकूनही जाऊ नका. आजच्या भागामध्ये आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार
अगदी सप्ताहाची सुरुवात करायची असेल तर आधी भगवंताच्या नामस्मरणानं भगवंताच्या नामाच्या महात्म्यानं सुरुवात करावी अशी पद्धती आपल्या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपल्याला घालून दिले. का हो, काय कारण असेल असं की आपल्याला सकल साधू संतांनी नामानं सुरुवात करावी असे सांगितलंय? कारण या वारकरी संप्रदायाचा मूळ पाया, भक्कम पाया कोणाही साधकाचा, कोणाही साधनेचा जर असेल तर तो नामस्मरण आहे. नामस्मरणाशिवाय या जीवाला तरुणोपाय नाहीच. पहा, एखाद्या अभंगामध्ये जर एखाद्या गोष्टीचं वर्णन करायचं असेल तर ज्या गोष्टीचं वर्णन केलं जातंय ती गोष्ट सर्वसाधारण नसावी, नाम सर्वसाधारण नाही. ज्या गोष्टीचं वर्णन केलं जाते ती सर्वांसाठी सुलभ असावी. नाम इतकं सुलभ आहे, अगदी चालता बोलता खेळता बसता उठता आपण कशाही प्रकारे नाव घेऊ शकतो असं सुलभ आहे. आणि अति महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी व्यक्ती अभंगामध्ये वर्णन करते आहे ना, ती व्यक्ती तेवढी अधिकारी असली पाहिजे. आजच्या अभंगामध्ये जे वर्णन करतायत ते नाथ बाबा कोणी सर्वसाधारण नाहीत. ज्यांच्या आपण अनेक वेळा नाथ बाबांचं चरित्र श्रवण केलंय. पहा, ज्यांच्याकडे साक्षात भगवान श्री परमात्म्यानं, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं 36 वर्ष काम करावं एवढा अधिकार ज्यांचा, त्या नाथबाबांनी अभंग लिहिला. त्या नाथबाबांनी नामाचं महात्म्य आपल्याला पटवून सांगितलंय. बरं, 36 वर्ष काम करताना काही एकाच रूपानं काम नाही केलं, प्रत्येकी 12 वर्ष वेगवेगळ्या रूपानं काम केलं. पहा, पहिली 12 वर्ष काम केलं नाथबाबांनी विठ्ठल या नावानं. ज्याचे यश गायीजे कीर्तनी तो स्वये आपण चक्रपाणी, श्रीनाथांचे ध्रुपद धरोणी साहित्याला गोनी उभा राहे. ज्याचं यश, ज्याचे कीर्ती नाथबाबा कीर्तनामध्ये गायचे ना, तो प्रभू परमात्मा विठ्ठल या नावानं नाथबाबांच्या साथी करता कीर्तनामध्ये उभा असायचा. दुसऱ्या क्रमांकाचा पुढची 12 वर्ष काम केलं श्रीखंड या नावानं, पुढची 12 वर्ष काम केलं केशव या नावानं. नाथबाबांचा अधिकार इतका मोठा होता. मला एवढंच सांगायचं आहे, किती अधिकारी संतानं नामाचं महात्म्य आपल्याला पटवून सांगितलंय. नाथबाबांचा अधिकार इतका मोठा होता, ज्यांच्याकडे साक्षात भगवान श्री दत्तात्रयानं चोपदाराचं, पहारेकराचं, द्वारपालाचं काम करावं. पहा, मी माझ्या मनाने बोलतच नाही. प्रमाणे तसं दत्त चोपदारी करीत असे, दत्त चोपदारी राबे त्यांच्या घरी, दत्त चोपदारी करीत असे. साक्षात भगवान श्री दत्तात्रयानं नाथबाबांच्याकडे, नाथबाबांच्या द्वारामध्ये चोपदाराचं, पहारेकराचं, द्वारपालाचं काम करावं एवढे अधिकार संपन्न असणारे शांती ब्रह्मश्री नाथबाबा आजच्या अभंगामध्ये तुम्हाला नामाचं महात्म्य प्रतिपादन करून सांगतात. का नामाला इतकं महात्म्य आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आहे, का नामाला इतकं श्रेष्ठत्व साधकाच्या जीवनामध्ये आहे? सांगेन पहा मी तुम्हाला. नाम श्रेष्ठ कसं? नाम मंगलात मंगल आहे, नाम चांगल्यात चांगले, नाम बऱ्यात बरं आहे, नाम खऱ्यात खरं आहे, नाम सोप्यात सोपं आहे, नाम सारात सारे, नाम गोडात गोड आहे. सगळी प्रमाणं तुमच्या पाठातली आहेत. पहा, नाम मंगलात मंगल आहे, सकळ मंगळ निधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, नाम सारात सारे, सार 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 विठोबा, नाम तुझे सार, किंवा नाम साराचे ही सार, शरणागत यमकिंकर, बरवया बरवंट. नाम पवित्र, चोखड नाम पवित्रात पवित्र आहे, नाम खऱ्यात खरं आहे, किती खरं आहे, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे, किती बऱ्यात बरे. पहा, नामा म्हणे तुझे अवघेचे बरवे, त्याहुनी बरवे तुझे नाम घ्या. किती किती बरं, किती उत्तमा उत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम. नाम उत्तमात उत्तम आहे. अजून सांगू तुम्हाला, नाम सोप्यात सोपं आहे. किती सोपं आहे? तुका म्हणे सोपे आहे सर्वा म्हणे, शहाणा तो धणी घेतो येथे. ज्या नामाचा तुम्ही आपण उच्चार करतो, ज्या नामाची तुम्ही आपण साधना करतो ना, ते नाम मोठ्यात मोठे. किती मोठे हो, किती मोठे? गगनाहुनी बाळ नाम आहे
किती मोठं आहे, किती अगाध आहे नाम, हे सांगताना माऊलीने पुरावा दिला. पहा हरिपाठामध्ये गगनाभुनी वाढ, गगनापेक्षाही मोठं असं जे नाम, त्या नामाचं स्मरण आपण करावं. अजून सांगेन मी तुम्हाला, नाम गोडात गोड आहे. किती गोड? जिभे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. किंवा तुमच्या आमच्या माझ्या प्रत्येकाच्या ऐकल्यातला अभंग आहे पहा. अमृताची गोडी तुझ्या भजनात, अमृताची गोडी तुझ्या भजनात, मनाचा विसावा सुखी जीवनात, मनाचा विसावा सुखी जीवनात, अमृताची गोडी तुझ्या भजनात, अमृताची गोडी तुझ्या भजनात. किती गोड भजन, किती गोड आहे नामस्मरण, किती गोड आहे देवाचं नाम, किती गोड आहे. अमृताची गोडी तुझ्या भजनात. एवढ्यावर थांबले नाही आपले संत मंडळी. नामदेव महाराज याच्याही पुढे जाऊन सांगतात पहा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, तरीही मन माझे केशवा काबा निघे. नामदेव महाराजांनी काय वर्णन केलं? नाम इतकं गोड आहे, अमृताहुनी गोड, अमृतापेक्षाही गोड. जे नामस्मरण तुम्ही आपण सगळे करतो, जो नाम जप तुम्ही आपण करतो, ते अमृतापेक्षाही जास्त गोड आहे असं सांगितलं नामदेव महाराजांनी. पण आपल्याला नाम किती गोड आहे हे कळेल केव्हा हो? जेव्हा आपण चाखून पाहू. एखादा पदार्थ तुमच्या समोर, गुलाबजाम ठेवला आणि जिलेबी ठेवली, तोंडाला पाणी येऊ देऊ नका बरं. किंवा लॉन्स परत जर जवळच लॉन्स आहे, मग लगेच जिलेबी गुलाबजाम खायला जाऊन पळाल. तुमच्या समोर गुलाबजाम ठेवलं, जिलेबी ठेवली, किती गोड आहे असं विचारल्यानंतर सांगता येईल का हो? किती गोड आहे असं विचारल्यावर सांगता येईल? असंच नाही सांगता येईल. जेव्हा आपण चाखून पाहू. माझ्या अण्णासमोर बसले, एक दृष्टांत, एक प्रसंग त्यांच्या जीवनातला मला सांगायचे. म्हणे आम्ही लहान होतो, आम्ही म्हणजे मी नाही बरं, माझ्या अण्णा जेव्हा लहान होते तेव्हा म्हणे एकदा पंक्तीमध्ये बसलो आम्ही. आणि तेव्हा काय आता कशी हे फुल लाईट आहेत, तसं काय तेवढी लाईटीची व्यवस्था तेव्हाच्या काळामध्ये नव्हती. तेव्हा डिम लाईट, एखादा बल्ब असला तर असला, आणि तेवढ्याच बल्बामध्ये अख्ख्या पंक्ती उठायच्या. आणि अशा त्या अंधारलेल्या परिसरामध्ये, त्या प्रसंगामध्ये पंक्तीला बसलेले माझे वडील, माझ्या अण्णा पंक्तीला बसले. पात्रावरती वेगवेगळे पदार्थ वाढण्यात आले. पात्रावरती वेगवेगळे पदार्थ वाढलेले असल्यानंतर झालं असं, एक पिठलं नावाचा पदार्थ पात्रामध्ये वाढला गेला. आणि ते पिठलं आता सगळे पंक्तीला वाढले म्हणल्यावर मग आता पिठलं आपण घरी रोजच खातो. मग आता पंक्तीला बसले, नवनवीन पदार्थ, नवनवीन पदार्थांवर चांगला ताव मारला माझ्या अण्णांनी. शेवटचा तो पदार्थ, पिठलं नावाचा पदार्थ, तसाच ठेवला. आणि मग आता हे सगळे पंक्तीवाले ते पुन्हा येत आहेत, वाढकरी येत आहेत. आणि पुन्हा हे आजूबाजूचे सगळे मात्र तो पिठल्यासारखा दिसणारा पदार्थ आहे ना, तो पुन्हा वाढून मागतायत, पुन्हा मागून घेत आहेत आणि चांगले ताव मारतायत. मग यांना जरा आता शंका आली की हे सगळे आपण पिठलं तर रोजच खातो घरी, पण हे सगळे पुन्हा हा पदार्थ मागून घेत आहेत, नक्की पिठल्याचे का आपण चाखून तरी पाहिलं पाहिजे. म्हणून तो ताटातला जरा पिठल्याचा एक घास घेतला, बोट बुडवला आणि तोंडात घातला. कळलं हे पिठलं नाही, हे श्रीखंड नाही, हे आम्रखंड आहे. मला सांगा, ताटात वाढलेलं पिठलं नाही, हे आम्रखंड आहे, हे कधी कळलं? तू का म्हणेचा कोणी सांगे, मज अनुभव आहे अंगे. ताटात वाढलेला पदार्थ नक्की पिठलं आहे की श्रीखंड आहे हे कळलं कधी? जेव्हा चाखून पाहिलं तेव्हा. ताटात वाढलेला पदार्थ, गुलाबजाम, साखर, जिलेबी, सगळंच किती गोड आहे हे कळेल कधी? जेव्हा आपण चाखून पाहू तेव्हा. मग नाथ बाबा तुम्हाला वर्णन करून सांगतायत, एकदा तुम्ही हे नाम नावाचं अमृत चाखलं, एकदा तुम्ही नामस्मरण करायला सुरुवात केली ना, की मग नामस्मरण करायला सुरुवात केल्यानंतर तुमच्या जिभेला, तुमच्या मनाला, तुमच्या अंतकरणाला त्या नामाची इतकी गोडी लागेल की मग त्या नामाची गोडी चाखल्यानंतर सर्वसाधारण व्यवहारातला अमृताचा घडा जरी तुमच्या समोर आणून उभा केला, ठेवला, तरी मात्र तुम्हाला ते नाम तुच्छ, ते अमृत तुच्छ वाटेल, फिकं वाटेल. अभंगाचं पहिलं चरण. नामामृत पुढे, 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 नामामृत पुढे.
नामामृता पुढे काय असे अमृत बापुढे. नागबाबा वर्णन करून सांगतात या नाम नावाच्या अमृता पुढे सर्वसाधारण व्यवहारातला अमृत थोडका आहे, फिका आहे, तुच्छ आहे. मुळात नामाला साधू संतांनी नागबाबांनी अमृताची उपमा का दिली हा प्रश्न तुम्हाला मला प्रत्येकाला पडावा. विठ्ठला विठ्ठला आपल्याला इथं बसल्या बसल्या थंडीमध्ये एवढं स्वेटर घालून पॅक करून बसलं ना तरी बसायचं सुद्धा जीवावर येतंय. ताई आळंदीवरून प्रवास करून आल्यात आणि थोडा सुद्धा आराम केला नाही, लगेचच लेकराच्या कीर्तना करता साथी करता उभे राहिले. ताईं करता जोरात टाळी वाजवा बरं. खरं तर ताईंनी आज माझ्या कीर्तनामध्ये उभं राहावं याही पात्रतेची मी नाही. सगळ्यांपेक्षा ज्ञानानं वयानं मानानं खूप लहान आहे. ताईंच्या चरणावरती पुन्हा पुन्हा नतमस्तक होते. आणि पहा आज जो अभंग सेवेकरता निवडलाय नाथबाबांचा नामामृता पुढे काय असे अमृत बापुडे ऐसा नामाचा बडिवार गोडी जाणे गिरिजावर. मुळात हा अभंग श्रवण करताना हा अभंग ऐकताना साधू संतांनी नाथबाबांनी नामाला अमृताची उपमा दिली का, अमृताची उपमा का दिली हा प्रश्न तुम्हाला मला प्रत्येकाला पडावा. अमृताचा गुणधर्म तुम्हाला माहिती आहे का? आता जरा माझ्याकडे लक्ष द्या बरं. अमृताचा गुणधर्म तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अमृत पाहिले का तुम्ही? घेतलंय कधी? नाही. अमृताचा गुणधर्म मात्र सगळ्यांना माहिती आहे. अमृत हा असा पदार्थ आहे, अमृत हे असं पेय आहे जो कोणी अमृत ग्रहण करील तो ग्रहण केल्यानंतर लगेचच मरतो. तुम्ही जागे आहे ना? काय होतंय मग? जो कोणी जीव अमृत ग्रहण करेल असे आख्यायिका आहे, असा गुणधर्म आहे अमृताचा. जो कोणी माणूस अमृत ग्रहण करेल तो अमर होतो, त्याला कधी मृत्यू येत नाही असं आपण श्रवणामध्ये ऐकलंय कधीतरी. मग ज्या अर्थी नाथबाबाच्या अभंगामध्ये नामाला अमृताची उपमा देत आहेत त्या अर्थी निश्चितपणे नामानं सुद्धा लोक अमर होत असावेत, जीव अमर होत असावेत. ज्या अर्थी जसं अमृतानं अमर होतात लोक तसं नामानं सुद्धा लोक अमर होत असावीत. पण एक सांगू का, एक वाक्य माझं निश्चित कान देऊन ऐका पहा. नाम जपल्यानं जसं अमृतानं अमृत ग्रहण केल्यानंतर लोक अमर होतात, नाम जपल्यानं आपण अमर होऊ किंवा नाही, आपल्याला अमरत्व प्राप्त होईल किंवा नाही. पण हे भगवंताचं नाम जपल्यानं, या भगवंताचं नामस्मरण केल्यानं आपण जसं नामस्मरण करू तसं नामस्मरण केल्यानं आपण अमर होऊ किंवा नाही. पण या नामस्मरणाच्या बळावर आपण भगवंताशी एकरूप झाल्याशिवाय राहणार नाही. मला वाटतं भगवंताशी एकरूप होणं हे अमर होण्यापेक्षा कितीतरी पटीनं श्रेष्ठ आहे पहा. म्हणून आजच्या अभंगामध्ये नामाला अमृताची उपमा दिली नाथबाबांनी. मग हे नावाचं अमृत आतापर्यंत कोणी चाकलंय का? सगळ्यात पहिला पुरावा दिला नावाचं अमृत कोणी चाकलं म्हणून पहिला पुरावा दिला पहा आपल्याला नाथबाबांनी. गोडी जाणी गिरिजावर भगवान भोलेनाथांनी हे नावाचं अमृत चाकलं. पण भगवान भोलेनाथ त्रैलोक्याधिपती आहेत, त्रैलोक्याचे स्वामी आहेत, त्रैलोक्याचे मालक आहेत. मग तरी हे त्यांनी नामस्मरण कसं काय केलं? त्यांनी हे नामामृत कसं काय ग्रहण केलं? त्यांनी हे नावाचं अमृत कसं काय चाकलं? एक कथा भाग असा सांगितला जातो पहा. भगवान श्री प्रभू रामचंद्रांचं चरित्र वर्णन करणारा रामचरितमानस नावाचा ग्रंथ तयार झाला. आणि रामचरितमानस नावाचा ग्रंथ तयार झाल्यानंतर 100 कोटी श्लोक आहेत या रामायणामध्ये. रामचरितमानस ग्रंथामध्ये प्रभू श्री रामचंद्रांचं वर्णन करतात, प्रभू श्री रामचंद्रांच्या चरित्राचं वर्णन करतात. मात्र हे 100 कोटी श्लोक आता देव, मानव आणि पन्नग, पाताळ लोकातले पन्नग या तीनही गटांना असं वाटू लागलं प्रभू श्री रामचंद्रांचं चरित्र वर्णन करणारा हा ग्रंथ आपल्या वाट्याला यावा, आपल्या पदरात पडावा, म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांचं चरित्र आपल्याला चाखायला मिळेल, श्रवण करायला मिळेल, ग्रहण करायला मिळेल. मग आता हा ग्रंथ आपल्याला मिळावा म्हणून आपण काय करू शकतो? म्हणून देव, मानव आणि पन्नग या तीनही गटांमध्ये वाद सुरू झाला, विवाद सुरू झाला, चर्चा सुरू झाली. पण निकाल काही लागेना. नक्की रामचरितमानस ग्रंथ द्यायचा कोणाला? आता निकाल लावण्याकरता या तीनही गटांनी असं ठरवलं, म्हणजे असं करू, आपल्या सगळ्यांचे स्वामी आहेत ना भगवान भोलेनाथ, तर भगवान भोलेनाथांच्याकडे जाऊ. आणि तीनही गट मग भगवान भोलेनाथांच्याकडे गेले कैलासावर. आणि कैलासावर गेल्यानंतर तो रामचरितमानस नावाचा ग्रंथ
भगवान श्री भोलेनाथांच्या समोर ठेवला. देव, मानव आणि पन्नग, आता मानवाचं प्रतिनिधित्व करणारे साधू संत ऋषीमुनी कैलासावर हजर आहेत. हे तीनही गड भगवान भोलेनाथांच्याकडे प्रार्थना करतात, याचना करतात. प्रभू भगवान भोलेनाथ, हो स्वामी, हे प्रभू श्री रामचंद्रांचं चरित्र वर्णन करणार हा ग्रंथ आमच्या पदरामध्ये घाला, म्हणजे आमचं कल्याण होईल, म्हणजे आम्हाला याचं ग्रहण करता येईल. आणि अशी विनंती केल्यानंतर मात्र भगवान भोलेनाथांना प्रश्न पडला, आता हा ग्रंथ द्यावा तरी नक्की कोणाला? नक्की देवांना द्यावा, नक्की मानवाला द्यावा, की पाताळ लोकातल्या पन्नगांना द्यावा? असा प्रश्न पडल्यानंतर मग आता निकाल कसा लावायचा? भगवान भोलेनाथांनी विचार केला, मला कुणा एकाचा विचार करून चालणार? आता या तीनही गटांचा समसमान पद्धतीने विचार केला पाहिजे. मग काय करावं? म्हणून त्या रामचरित मानस ग्रंथाचे 100 कोटी श्लोक, ते 100 कोटी श्लोक भगवान भोलेनाथांनी तीनही गटांना वाटायला सुरुवात केली समसम प्रमाणामध्ये. आधी सुरुवात केली 100 कोटी श्लोक आहेत. 100 कोटी श्लोकांपैकी 33 कोटी श्लोक दिले देवांना, 33 कोटी दिले मनुष्याला आणि 33 कोटी दिले पन्नगांना. आता 100 कोटीपैकी 99 कोटी गेली, उरली किती? तुमचं गणित कच्चं आहे का? माझं लय पक्क नाही बरं, चुकलं तर तुम्ही सांगा. 100 कोटीपैकी 99 कोटी गेले आणि उरले किती श्लोक? आता 1 कोटी श्लोक. त्या 1 कोटी श्लोकांपैकी 33 लाख 33 लाख 33 लाख असे तीनही गटांना वाटले. पुन्हा उरले 1 लाख. 1 लाखापैकी पुन्हा 33,000 33,000 33,000 असे वाटले. पुन्हा उरले 1,000. आता 1,000मधूनही 3 भागांमध्ये समान प्रमाण वाटणी केली भगवान भोलेनाथांची. भगवान भोलेनाथांनी 1,000पैकी 300 दिले देवाला, 300 दिले मानवाला आणि 300 दिले पन्नगाला. आता उरले फक्त 100 श्लोक. आता 100 ही श्लोकांची समान पद्धतीने कशी वाटणी करावी? म्हणून भगवान भोलेनाथांनी 33 दिले देवाला, 33 दिले मानवाला आणि 33 दिले पन्नगांना. आता मात्र 100 पैकी 99 श्लोक वाटल्यानंतर उरला 1 श्लोक. आता हा 1 श्लोक नक्की कसा वाटायचा सम प्रमाणामध्ये? भगवान भोलेनाथांनी त्या श्लोकाचं निरीक्षण केलं. तो श्लोक होता अनुष्टुप छंदातला. अनुष्टुप छंदातल्या श्लोकाचं वैशिष्ट्य असं आहे, गुणधर्म असा आहे, एका ओळीमध्ये 8 अक्षरं, अशा 4 ओळी म्हणजे किती अक्षरं झाली हो? 8 चोक 32. मग या 32 अक्षरं 3 गटांमध्ये वाटायची म्हटल्यावर भगवान भोलेनाथांनी जरा वेळ 2 अक्षरं बाजूला काढून ठेवली आणि 30 अक्षरं वाटली. 10 दिले देवाला, 10 दिले मानवाला आणि 10 दिले पन्नगांना. आणि आता उरले किती अक्षरं? आता 2 अक्षरं तर भगवान भोलेनाथांना सोडून द्यावी नाही या तीनही गटांनी. पण आपली मानवी वृत्ती अशी आहे, आपल्याला किती मिळालं ना आपलं समाधान होत. आपल्याला किती मिळालं याच्यापेक्षा दुसऱ्याच्या ताटात आपल्याला जास्तच दिसतं. आणि या त्यावेळी मग ती तीनही गट भगवान भोलेनाथांच्या समोर उभे आहेत आणि भगवान भोलेनाथांना विनंती करतात, तुम्ही आम्हाला एवढं सगळं वाटून दिलंय, पण ही 2 तरी अक्षरं आमच्याकडे वाढवा येऊ द्या. म्हणून देवही भांडण करतायत आणि मानवांचं प्रतिनिधित्व करणारे साधू संत ऋषीमुनी तेही भांडण करतायत आणि पन्नगही याचना करतायत भगवान भोलेनाथांना. भगवान भोलेनाथांनी मात्र जरा स्तब्ध झाले, स्थिर झाले, स्वस्थ झाले आणि स्थिर झाल्यानंतर शांत झाल्यानंतर त्या 2 अक्षरांकडे पाहिलं. भगवान भोलेनाथांनाही मोह आवरला नाही. भगवान भोलेनाथांनी विचार केला, मी अख्खं प्रभू श्री रामचंद्रांचं चरित्र वर्णन करणारा ग्रंथ या तीनही गटांना वाटून दिला, माझ्याही वाट्याला काही यावं. म्हणून पाहतायत त्या 2 अक्षरांकडे आणि त्या 2 अक्षरांकडे पाहिल्यानंतर भगवान भोलेनाथांना सुद्धा मोह आवरला नाही आणि ती 2 अक्षरं स्वतः त्रैलोक्याधिपती भगवान शिवजी, भगवान भोलेनाथ त्यांनी ग्रहण केली, स्वतःकडे घेतली, स्वतःकडे सुपूर्द करून घेतली. त्या 2 अक्षरांपैकी पहिलं अक्षर होतं रा आणि दुसरं अक्षर होतं. आणि त्याच क्षणापासून त्रैलोक्याधिपती भगवान शिवजी प्रभू श्री रामचंद्रांच्या नामाचा जप करू लागलेत, नामस्मरण करू लागलेत, भजन करू लागलेत. पहा, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम
भगवान शिवजी ते स्वतः एकटेच नामस्मरण करतात असं नाही. त्रैलोक्याची आदिमाया आदिशक्ती पार्वती माता त्या सुद्धा प्रभू श्री रामचंद्रांच्या नामाचा अखंडपणे जप करतात. मंगल भवन अमंगलहारी उमा सहित ती हे जप त्रिपुरारी. उमा म्हणजे पार्वती, त्रिपुरारी म्हणजे भगवान शिवजी. मग या भगवान शिवजीने हे नामस्मरण केल्यानंतर त्यांना काही विशेष लाभ झाला का, त्यांना काही विशेष अनुभूती आली का? तर ती अनुभूती सांगताना एक गोड प्रसंग सांगितला जातो. पहा, समुद्र मंथनाचं कार्य सुरू आहे आणि समुद्र मंथन सुरू असताना एक एक रत्न त्या मंथनातून बाहेर येत आहे, समुद्र मंथनातून बाहेर येत आहे आणि त्याच समुद्र मंथनातून हलाहल नावाचं विष बाहेर आलं. हलाहल नावाचं विष बाहेर आलं, मात्र आता हे विष ग्रहण करण्याकरता कुणीही पुढे येईना. जर विष जमिनीवर सांडलं, खाली सांडलं तर मात्र अघटित घडेल आणि कुणी जर ग्रहण केलं तर आता विष असते ते ग्रहण करणं तेवढं सोपं नाही. मग आता कोणीतरी ग्रहण करावं, कुणीतरी हे स्वीकारल्याशिवाय पुढचं रत्न बाहेर येणार नाही अशी अट आहे. मग आता काय करावं म्हणून त्रैलोक्याचे अधिपती भगवान शिवजी पुढे सरसावले आणि ते हलाहल नावाचं विष ग्रहण केलं. आता विष ग्रहण केलं खरं भगवान भोलेनाथांनी, पण आता विष असते त्याचा गुणधर्म सोडीन का? लगेचच भगवान भोलेनाथांच्या अंगाचा दाह सुरू झाला. भगवान भोलेनाथांच्या अंगाचा दाह वाढत चाललाय, दाह होतोय आणि आता भगवान शिवजींच्या अंगाचा दाह शांत करण्याकरता काहीतरी उपाय करावा. काय उपाय करावा म्हणून जो जो ज्याला ज्याला जमेल जमेल तसा तसा उपाय करतोय. पहा, भगवान भोलेनाथांच्या अंगाचा दाह शांत करण्याकरता शीतलता प्रदान करणारा सर्प भगवान भोलेनाथांनी गळ्यामध्ये धारण केला. शीतलता प्रदान करणारी गंगा माता ही प्रकट झाली. शीतलता प्रदान करणारा अर्धचंद्र माथ्यावरती भाळ्यावरती धारण केला, तरीही मात्र दाह शांत होईना. शीतलता प्रदान करण्याकरता थंडता प्राप्त व्हावी, दाह शांत व्हावा म्हणून भगवान भोलेनाथांच्या अंगाला, संपूर्ण अंगाला चिता विभूती भस्म लावण्यात आलं, तरीही मात्र दाह शांत होईना. काय करावं म्हणून भगवान भोलेनाथांनी विचार केला. म्हणून भगवान श्री महाविष्णूंचं स्मरण केलं आणि भगवान श्री महाविष्णूंची लीला भगवान भोलेनाथांनी जाणली. तत्क्षणी म्हणून भगवान श्री महाविष्णूंना नमन केलं आणि त्रैलोक्याधिपती भगवान शिवजींनी, भगवान भोलेनाथांनी, भगवान महादेवांनी त्याच क्षणी अंतकरणामध्ये मनोमन नमस्कार केला भगवान शिवजींना आणि नामस्मरण करायला सुरुवात केली. पहा, राम 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 जय राम 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 राम. जस जस भगवान शिवजी भजन करतात, नामस्मरण करतात, राम 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 जय राम 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 म्हणता का तुम्ही सगळे? जरा 2 मिनिट तुमचा सुद्धा थंडीचा दाह कमी होईल. राम 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 जय राम 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 राम. राम 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 जय राम 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 राम. मोकळा आवाज काढा जरा. दशरथ नंदन राम राम राम, दशमुख मर्दन राम राम राम, दशरथ नंदन राम राम राम, दशमुख मर्दन राम राम राम, पशुपति रंजक राम राम राम, पाप विमोचन राम राम, राम 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 जय राम 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 राम, राम 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 जय राम 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 राम, राम 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 जय राम 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 राम, राम 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 जय राम 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 राम. भगवान शिवजी प्रभू श्री रामचंद्रांच्या नामाचा जप करतायत दाह शांत करण्याकरता. जस जसं भगवान शिवजींनी नामस्मरण करावं, नाम जप करावा, तस तसा दाह शांत होते. राम 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 जय राम 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 राम. नामस्मरण केलं की दाह शांत होतं, नामस्मरण केलं की दाह शांत होतं. महाराजांनी गोड प्रमाण लिहिलं. पहा,
शिव हल हाल तापला राम नामे शीतळ झाला राम नामे शीतळ झाला राम नामे शीतळ झाला एरवी इतर कितीही उपाय करणं हलाहल नावाच्या विषाचा दाह शांत झाला नाही मात्र एकदा प्रेमयुक्त अंतःकरणानं भावयुक्त अंतःकरणानं भगवान भोलेनाथांनी नामस्मरण केलं प्रभू श्री रामचंद्रांच्या नामाचा जप केला परिणाम हलाहल नावाच्या विषाचा दाह सुद्धा शांत झाला आणि मग नाथबाबांनी गोड वर्णन करून सांगितलं अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये आमच्या कोणी करताच टाळी वाजवली ना बरं ताई एवढे पक्के ऐकणारे तुम्ही आल्याला लगेच न सांगता टाळ्या वाजवल्या जोरात टाळी वाजवा बरं परत एकदा
आपण भजन करताना तर नाही टाळी वाजवत, पण हे सगळे आपल्याला एवढा गोड आनंद देतात ना, त्यांच्याकरता अगदी मोकळ्या मनाने टाळी वाजवायची. तरी अजून काही काही वाजवे ना. ऐसा नामाचा बडीवार गोडी जाणे गिरिजावर. नाथबाबा वर्णन करून सांगतात, या नामाचा बडीवार, या नामाचा महिमा इतका आहे, या नामाची गोडी चकली गिरिजावर. गिरिजावर म्हणजे नक्की कोण हो? कैलास राणा, शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा, भ्रुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. जे तुम्हा आम्हाला तारणारे त्रैलोक्याधिपती भगवान शिवजी ते नामस्मरण करतात. मुळात तुम्हाला मला प्रत्येकाला पहिला प्रश्न हा पडावा, हे जर तुम्हा आम्हाला तारणारे आहेत भगवान शिवजी, तर मग त्यांनी नामस्मरण करण्याची गरज काय हो? मुळात त्रैलोक्याधिपती भगवान शिवजी त्रैलोक्याचे स्वामी असले, त्रैलोक्याचे मालक असले, तरीही मात्र नामस्मरण करतात तुम्हा आम्हाला तारण्याकरताच. कसं सांगेन पहा मी तुम्हाला. आपली मानवी वृत्ती अशी आहे, आपली मानव जात अशी आहे, पुढं मोठे माणसं आपल्यापेक्षा, वृद्ध माणसं, मोठे माणसं जसं करतात ना, तसं आपण त्यांचं अनुकरण करीत चालतो. येथ वडील जय जय करीती, तया नाम धर्म ठेविती, तिची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. मोठ्यांचं आपण अनुकरण करतो. मग त्रैलोक्याधिपती भगवान शिवजी या त्रैलोक्याचे गुरु आहेत, देवांचेही गुरु आहेत. मग ते त्यांच्या कृतीतून तुम्हा आम्हाला निर्देशित करतात, सांगतायत जणू मी नामस्मरण केलं, मी रामनामाचा जप केला आणि या दिगंबर अवस्थेला, या दिव्य स्थितीला पोहोचलो. तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे नामस्मरण कराल तर तुम्ही सुद्धा या दिगंबर अवस्थेला, या दिव्य स्थितीला पोहोचाल. रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा, राम जप किंवा हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती सेवाचा तया मोक्ष. माऊलींनी हरिपाठामध्ये नामाची ताकद सांगताना एक गोड उदाहरण दिलं पहा, आठवेन तुम्हाला. वालेल्या गवताच्या पेंढ्यांचा ढीग आहे. वालेल्या गवताच्या पेंढ्यांचा ढीग किती मोठा ढीग असू द्या, जर त्याला पेटवायचा असेल, जाळायचं असेल, तर किती काडीच्या पेट्या लागतील हो? एक बॉक्स काडीच्या पेट्यांचा. तुम्हाला माझं उदाहरण कळले ना. वालेल्या गवताच्या पेंढ्यांचा ढीग आहे आणि तो आपल्याला जाळायचा आहे, तर त्याला जाळण्याकरता किती काडीच्या पेटीचे बॉक्स लागतील? एक पेटी. एक काडी सुद्धा नाही, नुसती ठिणगी पडली तरी अख्खा ढीग जळून. माऊलींनी गोड प्रमाण लिहिलं पहा हरिपाठामध्ये. तृण अग्नी मेळे समरस झाले, तृण अग्नी मेळे समरस झाले, नामाचं सामर्थ्य सांगताना. तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. नामाचं सामर्थ्य तुम्हा आम्हाला सगळ्यांनी पटवून सांगितलं. एक सांगू का, आपण या मानव देहाला आल्यानंतर, या मानव जातीला आल्यानंतर, आपण मनुष्य देह रूप धारण करून आल्यानंतर किती गाड्या घेतल्या, किती बंगले बांधले, किती शेतीवाडी जमवली, किती पैसा कमवला, या सगळ्यापेक्षा आपण भगवंताच्या किती जवळ गेलो ना, या गोष्टीला फार महत्त्व आहे पहा. एका ठिकाणी कवी सुरदासची गोड वर्णन करून सांगतात, आपल्याला गोड उदाहरण दिले पहा. एखादा सुंदर पक्षी आहे, इतका सुंदर पक्षी आहे, इतका सुंदर पक्षी आहे, संपूर्ण निसर्गाचं सौंदर्य त्या पक्षामध्ये सामावलेलं आहे. पण त्या सुंदर पक्षाला जर पंखच नसतील तर त्या पक्षाचं जीवन जसं निरर्थक आहे ना, तसं हा मानव देह सुद्धा हरिभजनाशिवाय निरर्थक आहे पहा. पंछी पंख बिना, हस्ती दंत बिना, नारी पुरुष बिना, सुमिरन करले मेरे मना, तेरी बीती उमर हरि नाम बिना, सुमिरन करले मेरे मना, तेरी बीती उमर हरि नाम बिना. पुढं गोड उदाहरण दिलं पहा. कुपनीर बिना,
कूप म्हणजे एखादी खोल विहीर आहे, इतकी खोल विहीर आहे, पण त्या विहिरीला जर पाणीच नसेल तर त्या विहिरीचं जीवन जसं निरर्थक आहे. एखादी सुंदर गाय आहे, पण त्या गायीला जर दूधच नसेल, एखादं सुंदर फुल आहे, पण त्या फुलाला जर सुगंधच नसेल तर त्यांचं जीवन जसं निरर्थक आहे ना, तस वैसा नर हरिनाम बिना, कूप नीर बिना, धेनुक क्षीर बिना, पुष्प सुगंध बिना, वैसा नर हरिनाम बिना, सुमिरन करले मेरे मना. सगळे साधू संतांनी तुम्हा आम्हाला उपदेश केला, नामस्मरणाचा मार्ग दाखवला. परमात्म्याच्या भेटी करता नामस्मरणाशिवाय या जीवाला तरणोपाय नाहीच, सगळं साधू संतांनी सांगितलं. पण आपण इतके बहादर आहोत, ज्या साधू संतांनी तुम्हा आम्हाला उपाय सांगितला ना, त्या साधू संतांच्या समोर जाऊन वरचढपणानं म्हणतोय, तुम्ही नामस्मरण केलं, तुम्ही आधीच दिगंबर अवस्थेला पोहोचलेले. भगवान शिवजीने नामस्मरण केलं, ते आधीच त्रैलोक्याचे अधिपती. आम्हाला आमच्यासारखं आमच्या लेवलचं असं एखादं उदाहरण सांगा, सामान्यातलं सामान्य, की ज्यांनी नामस्मरण केलं त्यांना काहीतरी विशेष लाभ झाला. मग तशी उदाहरणं तुमच्या आमच्या समोर मांडलीत पहा साधू संतांनी. नाम जपता चंद्रमौळी, नामे तरला वाल्या कोळी. चंद्रमौळी भगवान शिवजींचं मोठ्यात मोठं उदाहरण दिलं, आणि त्याच प्रमाणामध्ये वाल्या कोळी म्हणजे छोट्यात छोटं सुद्धा उदाहरण दिलं. वाल्या कोळी इतका महापापी महादुराचारी, पण नारद मुनी रूपी संताची भेट झाली, राम नाम जपायला सुरुवात केली. बसताना जरी महापापी महादुराचारी वाल्या कोळी म्हणून बसला असला तरी मात्र नामस्मरण केल्यानंतर उठल्यानंतर मात्र भारताचा आद्य कवी ऋषी वाल्मिकी म्हणून उठले. ही नामस्मरणाची ताकद आहे. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायण नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायण नाम तुझे नाम तुझे वैकुंठासी, तोही नेला वैकुंठासी. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायणा. थोडी पाषाणाला पाण्हा. प्रसंग सगळ्यांना ज्ञात आहे पहा. भगवान श्री प्रभू रामचंद्रांना लंकेमध्ये पोहोचण्याकरता दगडाचा सेतू बांधण्याचं काम सुरू आहे. आणि प्रभू श्री रामचंद्रांना लंकेमध्ये का असतंय बरं सगळे? तुमचं कीर्तनात लक्ष नाही बरं. पुढे जेवढी जेवढी लेकरं बसलेत ना, तुम्हाला फक्त ताईचं महाराजांचं ऐकायची सवय वाटतं. भगवान श्री हनुमंतरायानं अख्खी वानर सेना जमा केली आणि दगडाचा सेतू बांधण्याचं काम करते. आता भगवान श्री हनुमंतरायानं जशी कृती करावी, दगडावरती नाम लिहिलं, पाषाणावरती नाव लिहिलंय, रा आणि म आणि अक्षर लिहितात आणि दगड ती पाषाण जोडतायत. जसा सेतू तयार होतोय तसा अर्ध्याला वर चांगला सेतू तयार झाला. आणि लंकेमध्ये बातमी पोहोचली. त्या रावणाच्या सैन्याच्या कानावर बातमी गेली. म्हणजे श्रीरामाचं सैन्य आहे. सैन्य म्हणजे ते काय मानवाचं सैन्य नाही, वानर सेना आहे अख्खी.
सगळी माकडं आहेत, पण तरीही मात्र त्यांच्या हातून पाषाणं तरतायत, दगडं तरतायत. याचा अर्थ यांच्यामध्ये किती सामर्थ्य असेल, हे किती सामर्थ्यवान असतील, हे किती ताकदवान असतील. म्हणून रावणाच्या सैन्याचं खच्चीकरण झालं. त्यांनी मात्र तिथंच धीर सोडला. जर समजा यांच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे, जर हे समजा पाण्यावर पाषाण तारू शकतात, दगड तारतात, हे इथं आले आणि युद्धाच्या आधीच यांनी यांच्या ताकदीनं, यांच्या सामर्थ्यानं आपल्यावर दगडाचा वर्षाव केला, तर युद्ध कॅन्सल, आपण जागच्याच जागी मरू. आणि त्या रावणाचं सैन्य असं खचल्यानंतर मग रावणाच्या कानावर बातमी गेली. आता राजानं ओळखून घ्यायचं असतं, आपलं सैन्य एकदा खचलं की आपला खेळ खाल्लाच. पण रावणानं मात्र जरा धीर धरला आणि सैन्याच्या मध्ये अशी बातमी सुरू आहे, अशी वार्तालाप सुरू आहे, चर्चा सुरू आहे. म्हणून असं ऐकल्यानंतर रावणाने एक युक्ती केली, सगळ्यांना भले जमा करा. कुठं जमा करा? समुद्राच्या काठावरती. समुद्राच्या काठावरती सभा भरवली रावणानं, अख्खं सैन्य जमा केलं. आणि सैन्य जमा केल्यानंतर आता सभेमध्ये उठून उभा राहिला रावण आणि म्हणतोय कसा, अरे काय घाबरता तुम्ही त्या रामाच्या सैन्याला, काय घाबरता तुम्ही त्या वानराच्या वानर सेनेला. म्हणले त्यांच्यापेक्षा जास्त सामर्थ्य आहे माझ्यामध्ये. किती सामर्थ्य दाखवू तुम्हाला. आता माझ्या हातून दगड तरतात. कोण म्हणतंय? आता मला खरं खरं सांगा बरं, रावणाच्या हातून दगड तरलच का? पण रावणानं म्हणावं माझ्या हातून दगड तरतोय असं म्हणल्यानंतर आता सेना सुद्धा ते रावणाचं सैन्य खरं, पण मात्र हसायला लागलं. आणि हे मात्र रावणाची टिंगल ओढवतात, कारण त्यांना सुद्धा गॅरंटी होती रावणाच्या हातून दगड तरायचा नाही. आणि सैन्य हसताय म्हणून रावणानं जरा अजूनच राग आला. आणि रागाच्या आवेशामध्ये तो म्हणला, चला म्हणले मी तुम्हाला लगेच सिद्ध करून दाखवतोय. कसं सिद्ध करायचंय? म्हणले आणा, तुम्हीच तुमच्या हाताने एखादा दगड आणा आणि माझ्या हातात द्या, मी तुमच्या समोर प्रात्यक्षिक करून दाखवतो, माझ्या हातून सुद्धा दगड तरतो. रावणाचा शब्द ऐकला. आता रावणाच्या हातामध्ये दगड द्यायचा म्हणल्यावर एवढा तेवढा दगड देऊन चालेल का? चांगला 2-4 राक्षसांनी मोठ्यात मोठा दगड उचलला, रामाच्या हातात रावणाच्या हातामध्ये आणून दिला. आणि समुद्राच्या काठी सगळी सभा भरली, सगळं सैन्य समुद्राच्या काठीच हजर आहे ना. तो चांगला मोठ्यात मोठा दगड घेतला रावणानं, त्या दगडाच्या जवळ गेला, काहीतरी पुटपुटला आणि दिला दगड पाण्यामध्ये सोडून. पाहताय काय? रावणाच्या हातून तो दगड पाण्यामध्ये तरला. आणि काहीतरी विशेष घडलं, काहीतरी अद्भुत घडलं. म्हणल्या अख्ख्या लंकेमध्ये दवंडी दिली, बातमी गेली मंदोदरीच्या कानावर. आता मंदोदरी म्हणजे कोण? रावणाची अर्धांगिनी, रावणाची पत्नी. मुळात मंदोदरी म्हणजे कोणी सर्वसाधारण स्त्री नाही, महान पतिव्रतांमध्ये पहिला क्रमांक जिचा ती मंदोदरी. इतकी महापतिव्रता, इतकी महापतिव्रता, आपल्या पतीच्या बाबतीत पुढं काय होणार आहे ना ते तिला आधीच कळत होतं. मंदोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखिल्या म्या मध्यराती, नेनो वानर मिळाले किती, शिळा सागरू बांधिला. एवढं सामर्थ्याच्या मंदोदरीमध्ये त्या मंदोदरीच्या कानावर बातमी गेली आणि तिने विचार केला, हे काय आपल्या मालकाचं काम नाही, नक्की काहीतरी गडबड आहे. रावण येण्याचीच वाट पाहते. रावण आला मंदोदरीच्या दालनामध्ये. रावणाचं आगमन झालं, एंट्री झाल्याच लगेच मंदोदरीने रट लावली, एकच रट लावली. म्हणले स्वामी, माल, प्रभू. आता राक्षस आहे बरं, पण पती म्हणून आवाज कसा देते बरं? तुम्ही असंच नाव आवाज देता का? स्वामी, मालक, प्रभू नाही, मग काय म्हणतात? मंदोदरीने म्हणावं, प्रभू, स्वामी, मी जे ऐकलं ते खरं आहे का? म्हणले तुला खरं वाटत नसेल तर जाऊन पाय. म्हणले खरंच माझ्या हातून दगड तरलाय, मी हे ऐकलंय, पण तुम्ही सांगता म्हणून मी मान्यही करते. पण मला आधी हे सांगा, तुम्ही नक्की चालाकी काय केली? कारण मला गॅरंटी आहे दगड रामाच्या हातून तरल, दगड वानराच्या हातून तरल, दगड हनुमंतरायाच्या हातून तरल, पण तुमच्या हातून तरणं, कारण तुमचा पती कुठपर्यंत, तुमची लेवल कुठपर्यंत आहे ना, तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता. इकडं बायकांना सगळं पक्क माहिती असतं. आणि त्या मंदोदरीचं सुद्धा तसंच होतं. तिला माहीत होतं आपला मालक कुठपर्यंत जाऊ शकतो, आपल्या मालकाचं सामर्थ्य कुठपर्यंत आहे. तिनं रावणाला पुरेपूर ओळखलेलं. ती म्हणते तुम्ही मला नक्की सांगा काय चालाकी केली, सांगा तरी म्हणून पुन्हा पुन्हा रावणाकडे हट्ट करते. आणि रावणानं सांगितलं, म्हणले हे बघ मंदोदरी, तुला सांगतो, पण तू मात्र कुणाला सांगू नको. आणि जवळ बसवलं मंदोदरीला. आणि काय चालाकी केली होती ना, काय युक्ती केली होती ते सांगतोय आता रावण. मंदोदरीला जवळ बसवलं आणि सांगितलं, म्हणले काही नाही मंदोदरी, मी एकच केलं, दगड घेतला हातामध्ये, त्या दगडाच्या जवळ गेलो आणि त्या दगडाला शपथ घातली रामनामाची आणि दिला दगड पाण्यामध्ये सोडून. आता मला खरं खरं सांगा, दगड कशामुळे तरला? रावणाच्या हातून तरला, मग रामाच्या हातून तरला, रामनामानं तरला, रामनामाच्या शक्तीमुळे तरला. एवढं सामर्थ्य नामाचं आहे.
आणि गोड एक भजन तुम्ही ऐकलं असेल पहा. राम नाम आधार जिन्हें वो जल में राह बनाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर में तर जाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर में तर जाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर में तर जाते हैं. राम नाम आधार जिन्हें वो जल में राह बनाते हैं, राम नाम आधार जिन्हें वो जल में राह बनाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर में तर जाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर में तर जाते हैं. नामस्मरणाची ताकद, नामाची ताकद इतकी आहे की पाषाणाला सुद्धा तारवलं. मग पाषाणासारखीच तुम्ही आपण सगळे जड बुद्धी या मानव देहाला आल्यानंतर आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचा विसर पडला ना, आपण सुद्धा पाषाणासारखेच राहिलो, जगायलो या जगामध्ये, या विश्वामध्ये. मग हा भवसागर तरुण जायचं असेल तर एकच उपाय, तो म्हणजे नामस्मरण. नामस्मरणानं तुम्ही आपण सगळे तरुण जाऊ. अजून काही लाभ होतो का नामस्मरणात? तो लाभ सांगतात महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात. नामे जोडे नामानं काय लाभ होतात हे लाभ सांगताना नाथबाबा म्हणतात, या नामानं भक्ती मुक्ती जाणता येते, साधता येते. एकच प्रमाण सांगेन पहा. भावे विण भक्ती
भक्ती विणा मुक्ती बळे विणा शक्ती बोलणे हरिपाठातलं प्रमाण सगळ्यांच्या पाठातले भावाशिवाय भक्ती साधता येत नाही, भक्तीशिवाय मुक्ती साधता येत नाही. ज्या भावानं भक्ती आणि मुक्ती साधता येते ना, तो भाव परमात्मा विषयाचा अंतःकरणामध्ये निर्माण करणारं नामस्मरण आहे. फक्त एक मात्र सांगेल, सकल साधू संतांनी आपल्याला नामस्मरणाचा महिमा सांगितला, तो पटवून सांगितला, पण मात्र सकल साधू संतांनी एक मेक मारून ठेवली पहा. नामस्मरण सांगताना, नामजप सांगताना आपण असं कितीही नामस्मरण करू, नामस्मरण करताना आपण असं कितीही नामस्मरण केलं त्याचा काहीच लाभ नाही. राम राम तो सब कोई कहे ठक ठाकुर और चोर, बिना प्रेम कोरी झे नाही तुलसी नंद किशोर. जोपर्यंत आपण प्रेम अंतःकरणाने नामस्मरण करीत नाही त्याचा लाभ होत नाही. आणि दुसरी अति महत्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत आपल्याला ते नाम सद्गुरूच्या मुखातून मिळत नाही तोपर्यंत त्या नामाचा आपल्याला लाभ होत. आपण असं कितीही नामस्मरण करू, जेव्हा आपण सद्गुरूकडून नाम घेतो आणि मग नामसाधना करतो तेव्हा मात्र ते नाम तुम्हा आम्हाला या संसार रूपी भवसागरातून तारून नेल्याशिवाय राहणार नाही. कितीतरी पुरावा आपण पहा. माऊलींची आरती गाताना म्हणतो, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माचे केले रामा जनार्दनी. ज्ञानोबरायांनी माऊलींनी जे गुह्य असणारं अमूल्य असणारं ते ज्ञान ज्ञानेश्वरीच्या रूपानं आपल्यासमोर प्रगट केलं. पण ते ज्ञान प्रगट करण्याकरता ते ज्ञान आलं कुठून असा प्रश्न विचारल्यानंतर माऊलींनी गोड उत्तर दिलं पहा. ना आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा जाहला जो आमुते. नाद ज्ञानोबराय वर्णन करून सांगतात, भगवान शिवजींपासून गुरु शिष्य परंपरा लाभून ते नाम आमच्यापर्यंत पोहोचलं. तुकोबराय सुद्धा असाच काहीसा पुरावा देतात पहा. तुकोबराय म्हणतात, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले खूण. मग तिथं स्वप्नामध्ये येऊन का होईना पण बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. मला सांगायचंच एवढंच. तुम्ही आपण जो सोहळा साजरा करीत आहोत ना, तो सोहळा म्हणजेच नामयज्ञ सोहळा आहे. पण आपल्या अख्ख्या मानव जीवनामध्ये नामयज्ञ सोहळा घडावा याकरिता आधी सद्गुरु मुखातून नाम यावं आणि तुमच्या माझ्या प्रत्येकाकडून नाम साधना घडावी, म्हणजे आपण परब्रह्म स्वरूपाला प्राप्त हो. अभंगाचं शेवटचं चरण.
जोरात टाळी वाजवा ताईंच्या करता आणि असेच गोड टाळी वाजून भजन करा विठोबा रखुमाई. अगदी खरं खरं सांगा बरं, कोणी कोणी भजन केलं? 2 मिनिटं फक्त भगवान शिवजींचं गोड भजन करा. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय.
अभंगावरती मी बोलावं या पात्रतेची मी नाही. सगळ्यांपेक्षा ज्ञानानं वयानं मानानं खूप लहान आहे, पण गुरुमाऊली परमपूज्य संत स्वामी आणि कृपेचे महाराज ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्याप्रमाणे अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. अगदी सप्ताहाचा आजचा पहिलाच दिवस आणि मी खरं तर माझं या व्यासपीठावरती उभं राहण्याचं आद्य कर्तव्य म्हणजे माझ्या सद्गुरूंची महती या जगतामध्ये पसरवणं. श्रीवर्धनारेश्वरी नाग ज्योतिर्लिंग अधिष्ठानाचे मठाधिपती परमपूज्य संत स्वामी आणि कृपेचे महाराजांची माहिती तशी बहुतेकांना असते, तुमच्या कानावर कधीतरी आलं असेल. गुजरात राज्यामध्ये असणारं सुंदर असं शिवलिंग, शिव ज्योतिर्लिंग, श्रीवर्धनारेश्वरी नाग ज्योतिर्लिंग आणि या अधिष्ठानावरती प्रगट झालेले अवतरित झालेले महान साधू महान संत पुरुष परमपूज्य संत स्वामी आणि कृपेचे महाराजांचं कार्य असं आहे, आपल्या सांसारिक जीवनातली कोणतीही समस्या असेल तरी त्या प्रत्येक समस्येचं स्वामीजी विनामूल्य निवारण करतात. निश्चितपणे इथं बसलेल्या प्रत्येकाच्या चरणावरती मी डोकं ठेवून मस्तक टेकवून एक विनंती करेन, या कलियुगामध्ये अवतरित झालेल्या महान साधू पुरुषाचं दर्शन तुम्ही एकदा तरी जीवनामध्ये घ्या. तुम्हाला निश्चितपणे एक आत्मिक सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या संकीर्तन सेवेकरता सुंदर अशी गायनाची वादनाची साथ ज्यांची आपल्याला लाभली, हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे अगदी वेळेवरती उपस्थित राहून आणि कुठलाही खरं तर ताई मी पुन्हा तुमची फार फार आभारी राहीन. तुम्ही एवढा लांबचा प्रवास करून आलात तरी मात्र लेकराच्या कीर्तन साथीकरता लगेचच उपस्थित झालात. तुमच्या चरणावरती पुन्हा नतमस्तक. हरिभक्त पारायण सुवर्णताई त्यांच्याकरता जोरात टाळी वाजवा बरं. त्याचप्रमाणे सुंदर अशी गायनाची साथ ज्याकरता आहेत, पुढच्या 7ही दिवसांमध्ये ज्यांचं सुंदर गायन तुम्हाला श्रवण करायला मिळणार आहे. हरिभक्त पारायण ईश्वरीताई वडगर या ठिकाणी उपस्थित आहेत. दिदींच्या करता जोरात टाळी वाजवा. आणि या बाळगोपाळांच्या करता खाली बसले ताई, खरं सांगू का, हे ना मी अख्खं कीर्तन करीत होती तोपर्यंत यांच्याकडे लक्ष होते, हे एकही माझ्याकडे पाहिना, पण तुम्ही आले आणि हे सगळे टाळ्याच वाजवायला लागले, भजन करायला लागले. निश्चितपणे त्यांच्या त्या कृतीतून लक्षात आलं की त्यांचंही तुमच्यावरती किती नितांत प्रेम आहे, किती श्रद्धा आहे आणि तुम्ही सुद्धा त्यांना किती लेकरा. मी सुरुवातीलाच बोलून गेले की त्या परमतत्वानं, त्या परम ईश्वरानं मला वाटतं आता या कलियुगातल्या अनाथांकरता, अनाथांचं रक्षण करण्याकरता, अनाथांचा सांभाळ करण्याकरता जे सुंदर स्त्री रूप, माया स्वरूप, आधी माया स्वरूप जे धारण केलंय ते स्वरूप म्हणजे आपल्या ताई. पुन्हा ताईंच्या चरणावरती मला वाटतं इथं बसलेल्या प्रत्येक महिलेला नव्हे, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक कीर्तनकार महिलेनं सुद्धा तुमचा आदर्श घ्यावा. इतकं गोड व्यक्तिमत्व ताईंचं आहे. ताईंच्या करता जोरात टाळी वाजवा. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्त पारायण योगेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणावरती पुन्हा नतमस्तक होते. दोनही पखवाज वादकांच्या करता जोरात टाळी वाजवा बरं. आपली साऊंड सिस्टीम दादांच्या करता ही जोरात टाळी वाजवा. आणि एक गोड टोळी, इतकी गोड आणि इतकी जोरात टाळी वाजवा ना आपल्या विनेकरी महाराजांकरता. मला वाटतं हे व्यासपीठ जर त्यांच्या कुणामुळे सुंदर दिसत असेल तर ते त्यांच्यामुळे जास्त अति सुंदर दिसत आहे. म्हणून सर्वांचेच आभार. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. आणि झालेली सेवा सद्गुरू चरणी परमात्माच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. निवृत्ती राया